दंडवतहो. दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 48 क्रमांकाचा कर्मचांडाळाचा दृष्टांत बघणार आहोत. एके जाणून ईश्वराचे म्हणितले न करीती, तेरास एरापसी अद्धम. आधीच्या दृष्टांतामध्ये सांगितलं गेलं, ऐकिला अर्थ मनन करुनी हृदयगाम्य करी, तयासी तिनी होती. म्हणजे परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते श्रवण करून तो अर्थ हृदयगाम्य करून त्याचा अनुपालन जो करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला योग्यता, दक्षता आणि सुख विशेष हे तिन्ही गोष्टी त्याला प्राप्त होत असतात. परंतु एखादा जो व्यक्ती आहे तो जाणवणी, म्हणजे चांगलं काय आहे, वाईट काय आहे, ओष्ट काय आहे, गोमट काय आहे, योग्यताजनक काय आहे, अयोग्यताजनक काय आहे, अधिकार काय आहे, अनधिकार काय आहे, हे सगळं जाणून परी ईश्वराचे म्हणितले न करीती, देवाने जे सांगितलेलं आहे ते देवाचं तो ऐकत नाही किंवा त्या ज्ञानाचं तो अनुपालन करत नाही, असा जो जीव आहे त्याच्याबद्दल सांगतात की ते एरापसी अद्धम. म्हणजे ज्यांना अज्ञान आहे किंवा अन्यथा ज्ञान आहे त्याही पेक्षा ज्यांच्याकडे यथार्थ ज्ञान असून त्या ज्ञानाचं तो जीव आचरण करत नसेल तर तो इतर सर्व दोषवंत जीवांपेक्षा देखील अद्धम आहे. कारण परमेश्वराची त्याला विशेष खंती येते. ज्या जीवाला काहीच माहिती नाहीये त्याची चुकी माफ होऊन जात असते, पण ज्याला सगळंच माहिती आहे तो मात्र जर का वचनांचं अनुपालन करत नसेल, देवाच्या आज्ञेचं अनुपालन करत नसेल तर मग परमेश्वराला त्या जीवाची विशेष खंती येते. मग अशा वेळेला असं म्हटलं जातं की तुमच्यापेक्षा आमचे स्वामी काय म्हणतात, तुम्हा पसीवर पशु चांग, ज्याची खाती त्याची रोवंती ती. म्हणजे पशु काय करतात, जे खातात त्याच रवंत ते करतात. खातात एक आणि रवंत दुसऱ्या पदार्थाचं करतात असं नाही. आपलं कसं होतं की आपण ऐकतो एक आणि आपल्या वार्तेमध्ये, मुखामध्ये, विषयामध्ये चुकीचे वार्ता असतात, म्हणजे धर्मवार्ता नसते. आपण श्रवण करतो धर्मवार्ता, परंतु चिंतन किंवा चर्चा मात्र धर्मवार्तेची नसते, अन्य वार्तेची असते. आणि म्हणून आपल्याला जे ऐकलं तेच आपल्याकडनं बोललं गेलं पाहिजे. ऐकलं एक आणि बोललं एक तर नाही चालणार. तशा पद्धतीने इथे परमेश्वराचं जेही ज्ञान आपल्याला माहिती आहे, त्याची जाणीव आहे, तर ते आपण काय केलं पाहिजे, तेच अनुपालन केलं पाहिजे, त्याचंच अनुपालन केलं पाहिजे. आणि त्याचं अनुपालन जर का आपण नाही केलं तर मग तेरापसी अद्धम, म्हणजे चांगलं माहिती असून देखील ते चांगलं आचरणामध्ये आपण आणत नाही, तर असा जो जीव आहे तो अद्धम असल्यासारखाच आहे. याच्याकडे दृष्टांत स्वामींनी सांगितलं जैसा कर्म चांडाळाचा. कर्म चांडाळ म्हणजे कर्माने हीन जो व्यक्ती आहे त्याबद्दल सांगितलं जातं. कवणी एकू कर्म चांडाळो ब्राह्मणो असे, आणि कवणी एक कर्म चांडाळ ब्राह्मण आहे. म्हणजे कर्माने जो हीन आहे असा जो जीव, म्हणजे चांगले कर्म तो करत नाही, वाईट कर्म करतो, इतरांना दुखविण्याचे तो कार्य करतो, किंवा प्रत्येकाचं मन दुखेल, प्रत्येकाचं त्याच्यामध्ये वाईट होईल अशाच प्रकारचा विचार पण तो करतो, अशाच प्रकारचं वाचिके पण त्याचं असतं, आणि अशाच प्रकारची शारीरिक क्रिया पण त्याच्यात तशाच असतात.
आणि त्याच्यामुळे तो कर्म चांडाळ या पदामध्ये पडतो. कर्म म्हणजे जे केल्या जातं ते कर्म, यत् क्रियते तत्कर्म. आणि ते कर्म कसं असलं पाहिजे? चांगलं कर्म असलं पाहिजे. पण हे कर्म कसं आहे? वाईट कर्म असल्यामुळे हा दृष्टांत कर्म चांडाळाचा दृष्टांत, जो कर्माने हीन आहे म्हणजे क्रियेने हीन आहे असा जो व्यक्ती आहे तो कवडी एकू कर्म चांडाळू ब्राह्मण असे. म्हणजे आहे कोण? ब्राह्मण आहे, उच्च जातीचा आहे. परंतु कर्माने मात्र कसं आहे? कर्माने तो उच्च नाही है ना. एरवी आपल्याला काय बघायला मिळतं? जातीने उच्च आणि जातीने हीन असं बघायला मिळतं. परंतु मुळामध्ये म्हणजे आपल्या दृष्टीने जर का आपण ज्ञान दृष्टीने बघितलं तर जातीने कोणी हीन नसतो. प्रत्येक जीव कर्माने हीन असतो. जो कर्माने हीन असतो त्याला हीन जातीमध्ये टाकल्या जावं. आता इथे कसं होतं? हीन जातीमध्ये जो जन्मला तो हीन जातीचा, असं सध्याची रीत आहे. परंतु असं नसताना, असं असू नये, जो हीन कार्य करेल तो हीन जातीचा, असं काहीतरी नियम आला पाहिजे. मग एखाद्या हीन जातीचा व्यक्ती असेल, हीन जातीमध्ये जन्माला आलेला व्यक्ती असेल, पण तो उच्च कार्य करत असेल, तो उच्च जातीचा मानला गेला पाहिजे. आणि एखाद्या उच्च जातीमध्ये जन्मलेला जीव असेल पण तो हीन जर का आचार करत असेल तर तो हीन जातीमध्ये, हीन कार्य जर का तो करत असेल तर तो हीन जातीमध्ये तो गणल्या जावा, असा काहीतरी नियम असला पाहिजे. परंतु समाजामध्ये तसं नाही चालू. परंतु इथे हा उच्च जातीमध्ये जन्मलेला आहे, परंतु त्याचं कार्य कसं आहे? कर्म चांडाळा, म्हणजे तो कर्माने हीन आहे. जातीने जरी उच्च असला तरी कर्माने मात्र तो हीन आहे. आणि तो महारिसी विटाळे तयाचे म्हणिये करू सिके नाडे तुते करी. म्हणजे तो जो जीव आहे तो जीव एका म्हणजे तो उच्च जातीचा आहे, तो हीन जातीच्या व्यक्तीशी विवाह करतो. त्याच्यामुळे काय होतं की तो त्या व्यक्तीच्या सोबत त्याला राहावं लागतं. मग उच्च जातीचे त्याला ठेवणार नाहीत आणि मग तिथे राहून तो त्यांचं सगळं म्हणणं, त्यांचं जे काही कार्य आहे, त्यांचं जे काम आहे ते सगळं तो शिकतो. तया ते कार्ये प्रयोजन होय तथा काज बोज होय तय तयाची पांती नाही. आणि बघा कसं आहे की कर्म चांडाळ जो व्यक्ती आहे, कर्महीन व्यक्ती आहे, त्याला कुठेच थारा नसतो. जो व्यक्ती कर्माने उच्च आहे, चांगला आहे, त्याला सगळीकडे मान पान सन्मान त्याला मिळतो. परंतु हा उच्च जातीचा असून देखील कर्माने हीन असल्यामुळे वाईट कर्म त्यांनी केलेलं आहे असं सगळं समाज मानतं, त्याचाही समाज मानतो. परंतु ज्या समाजात त्यांनी तो विवाह केलेला त्या समाजाचे लोक देखील त्याला हीनच मानतात. आणि म्हणून तया ते कार्य प्रयोजन होय, म्हणजे कार्य प्रयोजनार्थ जेव्हा त्याला बोलवलं जातं, एखादं मंगल काहीतरी कार्य जे एखाद्या ठिकाणी असेल, एखादं चांगलं कार्य एखाद्या ठिकाणी असेल आणि ते जे कोणी हीन जातीचे लोक त्या ठिकाणी त्यांचं कार्य आहे, त्यांचं सोहळा आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांना बोलवलं जातं, तसं याला सुद्धा निमंत्रण दिलं जातं. हा आधी उच्च जातीचा आहे, परंतु या जातीमध्ये त्यांनी विवाह केला तर काय होतं बघा. कर्म चांडाळ म्हणजे काय? तर आता त्याला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा तयाची पांती नाही, म्हणजे त्याला त्यांच्या पंक्तीमध्ये बसू नाही देत. जे हीन आहेत ते त्या ब्राह्मणाला स्वतःच्या पंक्तीला बसू देत नाही का? कारण की त्यांनी आपल्याही पेक्षा हीन कार्य केलेलं आहे. म्हणजे आपण तर हीन जातीमध्ये जन्माला आलो, पण त्यांनी कार्यच हीन केलेलं आहे. म्हणजे कार्याने तुम्हाला ओळखतात लोक. एक विशिष्ट वेळ आहे की तुम्हाला जातीने ओळखतात, पण एका विशिष्ट वेळाने तुम्हाला कार्याने तुम्हाला ओळखल्या जात असतं. आणि म्हणून चांगलं आपण कार्य करतो आहे का वाईट कार्य करतो आहे त्याचं एक साधारणतः आपण
लक्ष ठेवून असलो पाहिजे की आपल्याकडनं जे कार्य होत आहे ते चांगलं होत आहे का वाईट होत आहे, ते अनेकांना सुखदायक आहे की दुखवणारं आहे है ना. आपण एखादा निर्णय घेऊन टाकतो की असंच होईल, हो पण मग बाकीच्यांना तो निर्णय पटलेला आहे का, बाकीचे त्या निर्णयाने दुखावल्या गेलेले आहेत का, बाकीच्यांचं म्हणणं काय आहे का वेगळं अजून, ते पण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त आपलंच मत मांडू नये. आपलं मत मांडताना त्या मताला किती लोकांचा दुजोरा मिळतो आहे हे पण बघितलं पाहिजे. किती लोक त्याच्याने सुखावल्या जातात, किती लोक दुखावल्या जातात, हा पण एक भाग बघितला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठलाही निर्णय घ्याल तेव्हा काही विशिष्ट लोक दुखावले जातात, काही विशिष्ट लोक सुखावल्या जातात, परंतु त्यामधनं देखील आपल्याला काय बघता आलं पाहिजे की त्याचा परिणाम काय होतो, चांगला होतो की वाईट होतो, ते बघितलं पाहिजे. एखाद्याला खूप कडू औषध दिलं तर तो दुखावला जातोच माणूस, पण त्याचा परिणाम काय होणार आहे, चांगला परिणाम होतो. किंवा आई वडील मुलांना रागवतात, मारतात वगैरे, त्या मुलाला वाईटच वाटतं, परंतु त्याचा परिणाम जर का चांगला होणार असेल, त्याला चांगलं वळण लागणार असेल तर काही हरकत नाही. शिक्षकांनी खूप अभ्यास दिला, विद्यार्थीगण दुखावले गेले, पण त्याच्यामुळे त्यांचा जर का अभ्यास होणार असेल, त्यांची प्रगती होणार असेल, तर परिणाम जर का चांगला असेल तर मग काही हरकत नाही. कोणी दुखवू तिकडे नाही तर काही हो, त्याच्याशी जास्त त्याचा विचार आपण करायचा नाही. आपण जे कार्य करतोय त्याचा परिणाम सगळ्यांसाठी चांगला असला पाहिजे, म्हणजे ते कार्य उत्तम. आणि आपण जे कार्य करतोय ते चांगलं जरी पण इतरांसाठी मात्र परिणाम त्याचा जर का वाईट होत असेल, म्हणजे तुम्ही गोड खाऊ घालताय, चांगलं कार्य आहे, वाईट कार्य आहे का. परंतु एखाद्याचं जर का शुगर वाढत असेल, डायबिटीस वाढत असेल, तर मग मग त्यावेळेला मग तुमचं ते गोड पदार्थ, उत्तम पदार्थ काही उपयोगाचा नाही, त्याचा परिणाम मात्र वाईट होतो आहे. आणि म्हणून आपल्याला कार्य जे करत असताना त्याच्या परिणामाचा देखील योग्य तो विचार जो आहे तो आपल्याला करता आला पाहिजे. आणि म्हणून आता इथे जे काही त्यांनी कार्य केलेलं आहे, कार्य काही वाईट नाही आहे, चांगलं कार्य आहे. उच्च जातीच्या व्यक्तीने हीन जातीच्या व्यक्तीसोबत लग्न केलं, चांगली गोष्ट एका प्रकारे, पण समाजाला काय मान्य आहे, समाजाला ते मान्य नाहीये. समाज त्या कार्याला हीन असं समजतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं आहे की आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की तुम्ही जरी कार्य चांगलं करता त्याचा परिणाम मात्र चुकीचा होऊन राहिलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी ते जे काही ज्या त्या जातीमध्ये त्यांनी विवाह केलेला आहे त्या जातीचे जे काही लोक आहेत ते सुद्धा त्याला पंक्तीला बसू देत नाही, त्याला असं बाजूला बसवतात. आणि एकी वासना तयाची जातीची पांती नाही, म्हणजे एकी वासना, तो ज्या उच्च वर्णाचा आहे त्या वर्णामध्ये देखील त्याला पंक्तीला बसू देत नाहीत. परंतु ज्या जातीमध्ये त्यांनी विवाह केलेला आहे त्या जातीचे लोक सुद्धा त्याला त्यांच्या पंक्तीला बसू देत नाही. म्हणजे कर्माने हीन असल्यामुळे, कर्महीन असल्यामुळे तो उच्च जातीचा असला तरी मात्र तो कर्माने हीन आहे, है ना. एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने वाईट कर्म केलेलं आहे, मग त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल वाईट बोलतो किंवा त्याची निंदा करतो किंवा तो व्यक्ती आपल्याला आवडत नाही. आता तर आपण विचारतो का कुठल्या जातीचा आहे हा. आता आपण जातपात बघत नाही, त्याचं कार्य किती वाईट आहे त्याकडे लक्ष देतो. आणि एखाद्या वेळेस एखाद्याने चांगलं कार्य केलेलं आहे तर तेव्हा पण आपण चांगलं कार्य बघत असतो, तिथे जातपात बघत नाही. काही लोक असतात ते जातपातीवरूनच बोलत असतात की ते आम्हाला पण कोणाची तरी ओळखी सांगताना ते अमके अमके आहेत ना, ते अमक्या जातीचे आहेत बरं का, तर आम्हाला काही घेणं नाही ते कुठल्या जातीचे आहेत, त्यांचं कार्य काय आहे, धर्म कार्य काय आहे, त्यांची वागणूक कशी, हे जास्त महत्वाचं आहे. बाकी ते कुठल्या समाजाचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत, याच्याशी काही संबंध नसतो. परंतु काही लोक मात्र जातीचा जो विषय आहे तो त्याच्यामध्ये आणत असतात. महानुभाव पंथामध्ये जातीभेद नाही, वर्णभेद नाही, प्रत्येक जातीपातीचे लोक, प्रत्येक वर्णाचे लोक महानुभाव पंथाचे अनुयायी आहेत.
इथे जो चांगलं कार्य करणारा आहे तो उच्च जातीचा आहे आणि जो हीन कार्य करणारा आहे तो हीन जातीचा आहे. आणि म्हणून कार्यावरून इथे उच्च नीचता आहे. तुम्ही किती चांगलं कार्य करताय हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आले हे काही महत्वाचं नाही. उच्च वर्णात जन्माला आलेला जीव आहे आणि कार्य मात्र तो हीन करत असेल तर काय अर्थ आहे. आणि एखादं हीन म्हणून म्हणवणारी जात, जी काही म्हणवणारी जात आहे त्याच्यात तो जन्माला आला, परंतु कार्य मात्र त्याचं जर का उत्तम असेल तर मग त्या ठिकाणी काय आहे की त्याचं ते कार्य उत्तम आहे, तर त्या उत्तम कार्याला आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे हीन कार्य असेल तर काय होतं ना, द्वय जातींमध्ये उच्च वर्णात देखील किंवा हीन वर्णात देखील त्याला स्थान नाही बसायला, कारण त्यांनी कार्य मात्र अनुत्तम केलेलं आहे. आणि मग तयासी खापरी अन्न बाहेरी घाली ती, त्याला जेवायला कसं देतात, खापरी अन्न म्हणजे धड जे काही पात्र असेल भोजन पात्र, ते भोजन पात्र देखील त्याला दिल्या जात नाही. ते काय केल्या जातं की त्याला खापरी अन्न बाहेरी घालीती, म्हणजे त्याला ते जे काही भोजन आहे ते पंक्तीमध्ये बसवत नाही, पंक्तीच्या बाहेर त्याला बसवतात आणि तेही खापरीमध्ये अन्न त्याला देतात, तसं जेवायला देतात. तैसे अज्ञानाची सारखी क्रिया ज्ञानी करी. याचा सिद्धांत काय आहे, हा जो दृष्टांत स्वामींनी दिला हा कशा करताना दिलेला आहे ना, अशा प्रकारे ज्ञानिया जो आहे तो अज्ञानियासारखा जर का तो क्रिया करत असेल तर काय होतं की तरी तयासीही तयाची पांती नाही. म्हणजे जर का ज्ञानी व्यक्ती आहे, जाणकार व्यक्ती, आणि तो जर का चुकत असेल तर, अज्ञान व्यक्ती जर का चुकतो आहे तर भाग वेगळा आहे, अन्यथा ज्ञानी व्यक्ती जर का चुकतो आहे तर भाग वेगळा आहे. परंतु जो व्यक्ती ज्ञानी आहे, समजदार आहे, जाणकार आहे, मग तो व्यक्ती जर का चुकत असेल तर तो जर का अज्ञानियासारखी क्रिया करत असेल तर, म्हणजे ज्ञानी जो व्यक्ती आहे त्याला तर सगळं ज्ञान आहे, काय करावं काय नाही करू नये, किंवा काय केल्याने काय होईल, काय नाही केल्याने काय नाही होणार, हे सगळं त्याला माहिती आहे, ज्ञात आहे. त्याला जर का माहिती आहे की असं असं केल्याने, अक्षता वाहिल्याने अन्नकण वाया जाणार आहेत, माहिती आहे, परिज्ञानिया अज्ञानियासारखी क्रिया करी. भरपूर दिवे लावल्याने भरपूर हिंसा होणार आहे, माहिती नाहीये का, माहिती आहे, परंतु ज्ञानी असून अज्ञानियासारखी क्रिया तो जीव करतो आहे. किंवा ईश्वर विधी खाली भरपूरसा वेळ जो आहे तो वेळ वाया चाललेला आहे. नको, म्हणजे जे देवाने सांगितलेले नाहीयेत, देवाला अपेक्षित नाहीयेत, आणि ज्या मोक्ष मार्गासाठी तुम्हाला कुठल्याच अर्थाने उपयोगी पडणार नाहीयेत, अशा जर का क्रिया आपण करत असू, ज्ञान असून देखील, तरी ते कशामध्ये पडतं, अज्ञानासारख्या क्रियेमध्ये पडतं. मग असं असेल तर काय होतं, नरी तयासी ही तयाची पांती नाही. म्हणजे ज्ञानियाला, ज्ञानियाची तर पांतीमध्ये बसवणार नाहीच, परंतु त्या ज्ञानियाला अज्ञानियाच्या पण पांथीला बसवल्या जाणार नाही, कारण की तो ज्ञानी असून अन्यथा ज्ञानरूपी क्रिया करतो आहे. आणि अज्ञान व्यक्ती कसा आहे, अज्ञान व्यक्ती अज्ञानरूप क्रिया करतो आहे, पण त्याला अज्ञानच आहे, त्याला ज्ञानच नाही आहे. त्याच्यामुळे त्याची पाटी कशी आता कोरी आहे, त्याच्यावर जे पाहिजे ते लिहिल्या जाणार आहे. परंतु हा ज्ञानी असून अन्यथा ज्ञानी क्रिया करतो, म्हणून त्या ज्ञानियाला अज्ञानियाच्या पांतीला देखील बसवल्या जाणार नाही. मोजताना ज्ञानियाला वेगळं मोजतील आणि अज्ञानियाला वेगळं मोजतील, पण ज्ञान असून अन्यथा क्रिया करणारा जो व्यक्ती आहे त्याला मात्र बाजूला बसवतील. त्याच्याविषयी विशेष खंती परमेश्वराला असणार आहे. जसं की एखादा मुलगा आहे, त्याला जरी 35 मार्क मिळाले तरी त्याच्याविषयी समाधान असतं की काय का होईना, पास तर झाला. पण एखादा जर का उत्तम मार्क मिळवणारा जो विद्यार्थी आहे, त्यांनी जर का कमी मार्क मिळवले तर त्याचा विशेष राग असतो त्या शिक्षकाला, या चांगला विद्यार्थी असून सुद्धा यांनी मार्क कमी मिळवले म्हणून त्याचा राग उलट असतो. आणि अशाच वेळेला
त्याच्याबद्दल असं बोललं जातं की तुझ्यापेक्षा तो 35 मार्क मिळवणारा चांगला, असं बोललं जातं. म्हणजे त्याच्याकडनं जे अपेक्षित चांगलं कर्म जे अपेक्षित आहे, उत्तम कर्म जे अपेक्षित आहे, निर्दोष कर्म जे अपेक्षित आहे, ते त्याच्याकडनं त्यावेळेला होत नाही आणि चुकीचं किंवा हीन कार्य त्याच्याकडनं होत राहतं आणि म्हणून त्याच्याविषयी परमेश्वराला खंती येत असते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण मुळातच ज्ञान घेतलं पाहिजे आणि ज्ञान घेऊन काय करावं, तर ज्ञान घेऊन ज्ञानीयासारखी क्रिया करावी, ज्ञानाचं अनुकरण, ज्ञानाला अनुसरावं आणि ज्ञानाचंच ज्ञानयुक्त अनुकरण जे आहे, अनुपालन जे आहे ते आपण केलं पाहिजे. आणि जर का असं केलं तर परमेश्वर जे आहेत ते प्रसन्न राहतील किंवा आपल्याकडनं चांगलं कार्य होत राहील. आणि असं जर का नसेल तर आपण कर्म चांडाळामध्ये म्हणजे उत्तम प्रकारचा अधिकार असून, उत्तम प्रकारची योग्यता असून, उत्तम प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं असून देखील आपण क्रिया मात्र अधम अशा प्रकारची जर का करत असू तर मात्र आपण देखील कर्म चांडाळामध्ये मोजल्या जाऊ. आणि म्हणून कर्म चांडाळत्व जे आहे ते आपल्यामध्ये असता कामा नये. आपण जरी उत्तम कार्य म्हणजे अधिक प्रमाणामध्ये कार्य करू शकत नसू, कमी प्रमाणात का होईना जेवढेही तुम्ही कार्य करता तोडकं मोडकं, पण ते उत्तम असलं पाहिजे, त्याच्यामध्ये दोष नसला पाहिजे. है ना, असं म्हणतात की माणसाने थोडं खावं पण चांगलं खावं, उगाचच भरमसाठ खावं आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सत्व नसेल त्या जेवणामध्ये, तर ते जेवण काय होतं, त्याच्याने पोट तर भरतं पण तब्येत मात्र त्याच्याने खराब होऊ शकते. आणि त्याऐवजी तुम्ही थोडंसंच खाल्लं पण ते जर का उत्तम प्रकारचा जर का पदार्थ असेल तर तो खाल्ल्या जाईल थोडाच, पण ते पौष्टिकता मात्र त्याची त्या प्रकृतीला प्राप्त होणार आहे. तशा प्रकारे आपल्याला ज्ञान थोडंसं जरी असलं तरी चालेल, परंतु ज्ञानाचं यथायोग्य आचरण आपल्यामध्ये असलं पाहिजे. ज्ञान अधिक प्रमाणामध्ये असलं तरी चालेल, झालंच तर त्याचं आचरण कमी प्रमाणात झालं तरी चालेल, पण आचारामध्ये उत्तमत्व हे असलं पाहिजे. म्हणजे थोडंसंच खावं पण ते उत्तम. तशा प्रकारे आचरण थोडंच स्मरण करत असाल, नाही अष्टप्रहर जमत, 1 प्रहर करा, पण कसं करा, उत्तम करा. 24 तास नका करू, 3 तासच करा स्मरण, पण उत्तम प्रकारचं स्मरण झालं पाहिजे. आपल्या स्वामींनी 24 तास स्मरण सांगितलेलं आहे, पण 24 तास काही आपल्याला जमत नाही. मग कमीत कमी किती केलं पाहिजे, तर 3 तास केलं पाहिजे कमीत कमी. तर ते तरी उत्तम असलं पाहिजे. आणि ते जर का माहिती असून देखील आपण जर का त्या स्मरणाच्या कुठल्याच विधीमध्ये आपण नसू, नामाचं स्मरण नाही, लीळेचं स्मरण नाही, मूर्तीचं चेष्टेचं स्मरण नाही, तर मग हा कर्म चांडाळामध्ये आपण मोडल्या जाऊ. प्रत्येक विधीचं ज्ञान असून देखील त्या विधीचं थोडं देखील अनुपालन आपण जर का करत नसू तर आपण ही याच्यामध्ये गणल्या जाणार आहोत. आणि म्हणून तसं आपण करता कामा नये. आपल्याला उत्तमच आचरण जे आहे, मी परत सांगेन तुम्हाला की आचरण थोडंसंच करा, पण जेवढं पण थोडं कराल ते उत्तम करा, उत्तम प्रकारे करा, उत्तम बुद्धीने करा, उत्तम भावनेतनं ते झालं पाहिजे. आणि म्हणून या सत्रामध्ये आपण आजच्या कर्म चांडळाचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंड